व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी 2023चा एक रिअल अनुभव की जो आमच्या मित्राचाच आहे. चिखलीचे आमचे सर एक आणि त्यांना मलकापूर हे नीटचं सेंटर मिळालेलं होतं. आणि काय होऊ शकतं म्हणजे आपण इमॅजिन सुद्धा नाही करू शकत अशा गोष्टी नीटच्या सेंटरच्या बाहेर घडू शकतात. तर हे या ठिकाणी सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे. बघा, मलकापूर सेंटर होतं आणि सगळं व्यवस्थित. सर, त्यांचा मुलगा आणि त्यांचा एक दुसरा मुलगा हे सगळे जण तिकडं त्या सेंटरवर अगदी वेळेत पोहोचले. मुलगा आतही गेला, पण आत गेल्याच्या नंतर त्या मुलाच्या लक्षात आलं, की आपण आय कार्ड ओरिजिनल घेतलेलं आहे, आपल्याजवळ ॲडमिट कार्ड पण आहे, पण जे पासपोर्ट साइज फोटो आपल्याला पाहिजे आतमध्ये, तर तेच आपले मध्ये कुठेतरी पडले. मग अशा वेळेस शेवटच्या क्षणी तो मुलगा खूप घाबरला. म्हणजे आता नेमकं काय होईल? मग आता तेवढ्यात काय झालं, की तो जो वॉचमॅन होता गेटवरचा, तर त्याला ते फोटो त्या गेटवर पडलेले दिसले. आता फोटोवर नाव पण होतं, डेट पण होती टाकलेली. तर त्यात त्या सरांचा फायदा झाला. त्या वॉचमननं जोरजोरात ते नाव पुकारलं, की हे फोटो नेमके या मुलाचे आणि त्याचे जर कोणी पालक असतील तर या एकदा. आणि अशा पद्धतीनं ते फोटो त्या मुलापर्यंत पोहोचवले गेले. पण असे बरेचसे अनुभव आहे, की जे आपल्यासोबतही घडू शकतात. तर त्यामुळे हा व्हिडिओ थोडा सविस्तर बघा, की एक पालक म्हणून आपली काय जबाबदारी आहे? आपण सेंटरवर नेमकं बाहेर असताना काय करायला पाहिजे? कारण जितकं टेन्शन आपल्या मुलामध्ये असतं, तर त्यापेक्षा जास्त टेन्शन आपल्या पालक लोकांमध्ये असतं. तर त्यामुळं अशा ज्या काही चुका आहेत, तर त्या आपल्याला यावर्षी ज्या नकळत होतात, तर त्या टाळायच्या आहेत. कारण आपल्या चुकांचा परिणाम आपल्या विद्यार्थ्यांच्या परफॉर्मन्सवर सुद्धा होऊ शकतो, लक्षात घ्या. आता पहिलं नंबर 1 ची चूक, की शेवटच्या क्षणी आपल्या विद्यार्थ्यांवर प्रश्नांचा भडीमार करणे. होतं काय, की सेंटरवर पोहोचल्यानंतर अनेक पालक लोकं आपल्या विद्यार्थ्याला विचारतात, की "तू हे चॅप्टर केलंस का? तू जो टॉपिक तो रिवाईज केला का? तुला ते फिजिक्स अवघड जात होतं, तुझं रिपीट होतं. मागच्या वर्षी तू एवढे प्रश्न सॉल्व्ह केलेले होते. यावर्षी ते तू केलेत का?" हे प्रश्न दिसायला खूप छोटे असतात. पण त्या क्षणी त्या स्टुडंटच्या मनामध्ये डाऊट तयार करतात. कारण आपण वेळेवर ते त्याला फीडिंग करत असतो. तर त्यामुळं हे असं आपण सेंटरच्या बाहेर आपल्या मुलासोबत वागू नका. आणि तुम्हाला काय वाटतं, माझ्या मताशी तुम्ही सहमत आहात का? नक्की एक रिप्लाय तुमचा या कमेंट बॉक्समध्ये असणं अपेक्षित आहे, असं मी या ठिकाणी समजतो. कारण मुलं शेवटी आपले आहे आणि त्यांना परीक्षेपर्यंत सविस्तर पोहोचवणं हे कुठेतरी आपलं सुद्धा काम आहे. फक्त त्यांना टेन्शन नाही द्यायचं आपल्याला. आता ज्यांचं रिव्हिजन झालेलं असतं, त्याच्याही वाट्याला काय लागतं शेवटी, की "अरे, हे राहिलं का आपलं?" कारण आपण काय करतो, की वेळेवर त्यांचा कॉन्फिडन्स जो आहे, तर तो डाउन करून टाकतो. तर मित्रांनो, एक नम्र विनंती आहे, की असं करू नका. मग नेमकं काय करायचं? तर तो जो शेवटचा क्षण आहे, की ज्या ठिकाणी आपण त्याला सोडणार, गेटजवळ पोहोचवणार किंवा गाडीमधून त्याला नेणार सोबत, तर त्याच्यासोबत थोडं पॉझिटिव्ह बोला. "तू खूप चांगली तयारी केलेली आहेस. ऑल द बेस्ट." कमीत कमी त्याला ऑल द बेस्ट द्या आणि त्याला थोडं सांभाळून घ्या, की नाही होऊ शकतं, तू करू शकतो, तू अभ्यास केलेला आहे. तर त्यामुळं बाकीचं न विचारताना ह्या गोष्टी त्याच्यासोबत बोला. आता यानंतर दुसरी महत्त्वाची चूक आहे, की कंपॅरिझन ट्रॅप असतो. म्हणजे तुलनेच्या जाळ्यात आपण आपल्या पोराला किंवा पोरीला अडकवतो. तुलनेचं जाळं कसं नेमकं? तर काही पालक लोकं काय करतात, की मुलाला समजा 10-12 तास तो अभ्यास करतो. हे आपल्याला पण माहिती आहे. कारण सगळे मुलं रात्रंदिवस बिचारे 2-2 वर्ष, 3-3 वर्ष त्याच्यात घासून राहिले. मग आता ती मुलगी असो का मुलगा असो, मॉक टेस्टमध्ये टॉप केलेलं असतं तिनं. 500, 600, 650 मार्क पण आणलेले असतात. पण आपण काय करतो, की कंपेअर करतो आपल्या नातेवाईकाच्या मुलासोबत किंवा आपल्या शेजारच्या मुलासोबत. आता हे खूप डेंजरस आहे असं तुम्हाला वाटत नाही का? शेवटच्या क्षणी सेंटरच्या बाहेर जर आपण असं वागत असाल आपल्या मुलासोबत त्याला सोडायच्या अगोदर, तर हे कुठेतरी आपलं पण चुकतं. कारण त्याच्या वाट्याला काय लागतं शेवटी, की आपण कुठेतरी कमी आहे का? त्याला सेल्फ डाउट सुरू होतो यावेळेला, ज्यावेळेस आपण असं करतो. मग आपण यावेळेस काय करायला पाहिजे? तर प्रत्येक स्टुडंट हा वेगळा असतो. त्याची तुलना आपण इतरांशी करू नका. त्याला सपोर्ट द्या. त्याच्यावर विश्वास ठेवा. आणि नंबर 3 ची चूक, की त्याचं डिस्ट्रॅक्शन झोन जे आहे, सेंटरच्या बाहेरचा जो गोंधळ आहे, तर तो तुम्हाला थांबवायचा आहे. काय करायचं? की आपण त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला पोहोचवताना म्हणजे एक पालक नाही तर अनेक पालक तिथं क्राउड करतात, खूप गर्दी करतात. म्हणजे कुठं काय सुरू आहे काहीच मेळ लागत नाही. तर त्यामुळं वारंवार येणारे एकमेकांना कॉल असतील किंवा मेसेजेस असतील,
कंटिन्यू मोबाईल सुरू असतील तर यामुळं आपलीच मुलं कुठतरी डिस्टर्ब होतात, म्हणजे त्यांचं लक्ष विचलित होतं. तर सेंटरच्या बाहेर त्यांना सोडताना अगोदर त्यांचा स्ट्रेस वाढल असं काही करू नका. काय करायचं तर थोडं शांत राहा, सेंटरच्या आजूबाजूला थोडी शांतता ठेवा आणि एक सगळ्यात काही महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते लक्षात ठेवा, की आपला मुलगा सेंटरला गेलेला असताना आपण पूर्ण वेळ सेंटरच्या बाहेर थांबा. म्हणजे त्याला आपण सोडलं, त्याचा एंट्री टाईम होता ते आपण काम केलं. आता नीटची परीक्षा जी आहे तर तू ते देणारच आहे. पण आता आपण आपलं काम आता करू, गावात जाऊ का फिरू कुठं, असं करू नका. त्या सेंटरवर थांबा. कारण काय, आतमध्ये जर काही अडचण आली, जसं मी अगोदर आमच्या सरांच्या मुलाचं एक्झाम्पल सांगितलं, त्याचे पासपोर्ट फोटो पडले होते. तसं जर काही आपल्या पोरासोबत, पोरीसोबत झालं आणि वेळेवर जर का त्याचा कॉल नाही लागला, तुमच्यापर्यंत नाही पोहोचला, तर खूप मोठी अडचण येऊ शकते. त्या मुलाचं वर्ष वाया जाऊ शकतं. तर त्यामुळे एक नम्र विनंती आहे, की आपल्या मुलाची मेहनत वाया जाऊ देऊ नका. ती तुमच्या मुलाची जी मेहनतीचं जे फळ आहे, तर ते याच वर्षी त्याला मिळाला पाहिजे. तुमचा विश्वास हा त्याचा सपोर्ट आहे. तर त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवा. त्यामुळे त्याला थोडा पेपरला लिहिताना थोडा कॉन्फिडन्स येईल, असं तुम्ही वागा आणि एक्झाम सेंटर कृपा करून सोडू नका आणि मोबाईल जो आहे, तर तो वारंवार बिझी लागल असं काम तुम्ही करू नका. म्हणजे एकदा बोलत बसले कोणाशी, की 1-1 घंटा तो कॉल ठेवणारच नाही असं होऊ देऊ नका. कारण जर वेळेवर तिकडनं एखाद्या अननोन नंबरवरून कॉल केला गेला, तर तो आपल्याला मिळाला पाहिजे, तो उचलता आला पाहिजे. कारण शेवटी आपल्या पोराचं भविष्य आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि 3 मे ही जी डेट आहे, तर ती थोडी नक्की आवर्जून थोडं आपल्यासाठी करा, आपल्या मुलांसाठी करा. व्हिडिओला नक्की एकदा लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थांबूया. ओके. बाय.